रामराम शेतकरी मित्रांनो, कांदा भावाचा मुद्दा सध्या तापलेला आहे. मित्रांनो, चांदवड येथे जे उपोषण चालू होतं कांदा उत्पादकांचं, ते काल स्थगित झालेलं आहे. तर कोणत्या आश्वासनानंतर ते स्थगित झालेलं आहे, त्याची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलाशाची मागणी ही विधिमंडळामध्ये काल करण्यात आलेली आहे. तर त्याबाबतही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. भाव घसरल्याने कांदा व मका मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गेल्या 4 दिवसापासून चांदोड बाजार समिती आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे असतानाच शासनाचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. कांदा व मका दराबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी शेतकरी प्रतिनिधींची बैठक घडवून आणण्याची हमी यावेळी भुसे यांनी दिली. ही शिष्टाई यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. सद्यस्थितीत 800 ते 900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत हे दर खाली आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे. मक्याची परिस्थितीसुद्धा यावेळी वेगळी नाही. शासनाने आधारभूत किमतीत जागोजागी मका खरेदी केंद्रे सुरू केली असली तरी नोंदणी करूनही खरेदी केंद्राद्वारे मका खरेदी होत नाही. सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. एकीकडे बियाणे, खते, औषधे, मजुरी व वाहतूक खर्च प्रचंड वाढले असताना शेतमालाचे दर मात्र कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेल्या सोमवारी कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला. शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बाजार समितीच्या आवारात त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये दर तसेच बाजारभाव कमी दराने विक्री झालेल्या कांद्यास 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान राज्य सरकारतर्फे देण्यात यावे. तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणीही ठेवलेली आहे. त्यासाठी गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाची शासन पातळीवरून दखल घेतली जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये पसरली होती. गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुरुवारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपोषणकर्त्याची प्रत्यक्ष भेट घेत सकारात्मक चर्चा केली. चर्चेदरम्यान येत्या 4 ते 5 दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, खासदार भास्कर बगरे, चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी भाग घेतला. या उपोषणात डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, संजय जाधव, विलास अवर, संपतराव वक्ते, विजय जाधव, भीमराव जिजुरे, समाधान जामदार, अनिल ठोके, दशरथ ठाकरे आणि संदीप चव्हाण आदी शेतकरी हे सहभागी झालेले होते. तर मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलाशाची मागणी ही विधिमंडळामध्ये करण्यात आलेली आहे. कांद्याच्या निर्यातीसंदर्भात दीर्घकालीन व स्थिर धोरण जाहीर करावे अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च सुमारे 2500 रुपये प्रति क्विंटल येत असताना बाजारात मात्र 500 ते 1000 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्र देशातील सुमारे 60% कांदा उत्पादन करतो आणि त्यात नाशिक जिल्ह्याचा वाटा हा मोठा आहे. भुजबळ यांनी सुचवले आहे की कांदा उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत ठरवावी. निर्यात बंदी
शुल्क याबाबत स्पष्ट व टप्प्याटप्प्याने धोरण असावे. अचानक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होते, ती टिकवणे आवश्यक आहे. स्थिर निर्यात धोरण असेल तर शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल, व्यापारी व शेतकरी योग्य नियोजन करू शकतील, बाजारभावात स्थैर्य येईल. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ही व्यक्त केलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.